Hello friends, welcome to my channel Bio World with Gauri ma'am. डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतोय. या परीक्षेच्या तयारीमध्ये चॅनल वरती लाईव्ह पण चालू आहे आणि व्हिडिओज पण पब्लिश होत आहेत. बघताय ना तुम्ही सगळे व्हिडिओज आणि लाईव्ह? नक्की बघा. तुम्ही जर इयत्ता 6वी किंवा 9वी मध्ये असाल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकताय. या परीक्षेच्या 4 लेवल असतात. पहिली लेवल असते MCQ पॅटर्न मध्ये, ज्यामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले प्रश्न सोडवायचे असतात. ती जर लेवल तुम्ही क्वालिफाय झालात तर दुसरी लेवल जी असते ती प्रात्यक्षिकाची लेवल क्वालिफाय करून आपल्याला जायचंय तिसऱ्या लेवलला. तिसरी लेवल तिथे कृती संशोधन प्रकल्प करायचा आहे. स्वतः काहीतरी नवीन शोधायचे, बालवैज्ञानिक ना तुम्ही सगळे, त्याच्यामुळे. आणि त्याच्यावरचा इंटरव्ह्यू, त्याच्यावरची मुलाखत तुमची घेतली जाते. तर असं खूप इंटरेस्टिंग आहे ही परीक्षा. त्यामुळे 6वीच्या सगळ्या मुलांनी द्यायची आहे, 9वीच्या सगळ्या मुलांनी द्यायची आहे. लाईव्ह सेशनच्या थ्रू आपण आपला सिलेबस कव्हर करतोय, ज्यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक जे आहे ते आपण रेफर करून जे जे टॉपिक्स येणार आहेत, जे महत्वाचे काही मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सायमल्टेनियसली सांगतेय. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024-25 चा पेपर डिस्कस करणार आहोत, ज्यामध्ये प्रश्न आणि त्याचं उत्तर आणि त्याचं एक्सप्लेनेशन असं सगळंच असणार आहे. चला सुरू करायचं मग. चालेल. तर पहिला प्रश्न, बिबळ्या, कडवा, फुलपाखरू डॅश झाडाच्या पानांवर अंडी घालते? रुई, आंबा, केळे, संत्री. तर डायरेक्ट प्रश्न आहे, जर उत्तर माहित असेल तरच याचं उत्तर लिहू शकता तुम्ही. बिबळ्या, कडवा जे फुलपाखरू आहे ते रुईच्या झाडाच्या पानांवरती अंडी घालते. पुढचा प्रश्न आहे बघा, असंगत घटक ओळखा. निवळणे, किण्वन, गाळणे आणि इकडे काय आहे, ऊर्ध्वपातन. तर यामध्ये असंगत काय आहे लक्षात घ्या. निवळणे, गाळणे आणि ऊर्ध्वपातन या मिश्रणाला वेगळं करण्याच्या पद्धती आहेत. किण्वन ही प्रक्रिया वेगळी आहे. यामध्ये किण्वन या प्रक्रियेने आपल्याला दही लावता येतं. त्याच्यानंतर इडलीचं पीठ जे आंबतं ते किण्वन या प्रक्रियेमुळे आंबतं. ओके, त्याच्यामुळे याचं उत्तर येणार आहे पर्याय बी. तिसरा प्रश्न नीट दिसण्यासाठी मी जरा गायब होते बघा, माझा आवाज येईल तुम्हाला. सहसंबंध ओळखा. ओझोन, स्थितांबर, विमान, काय पुढे? पर्याय दिलेत, जलांबर, तपांबर, उष्मांबर, बाह्यांबर. हे जे वातावरणाचे थर आहेत ना मुलांना, ते खूप चांगले लक्षात घ्याल, त्यांच्यावरती खूप वेळेला प्रश्न असतो. तर इथे उत्तर होईल तपांबर. विमान जे उडतं किंवा वातावरणातले जे बदल, हवामानाचे जे बदल असतात ते सगळे तपांबरामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यामुळे पर्याय बी. आले मी पुन्हा. पुढे जाऊया. पुढे आपल्याला एक अन्नसाखळी दिली आहे आणि सांगितलंय अन्न साखळी अभ्यासा व टी या ठिकाणी कोणता प्राणी किंवा पक्षी नाही सॉरी वनस्पती असेल हे सांगायचं. तर ही अन्न साखळी बघता पी इथून सुरू होते बघा, पी पासून. पी ला खाणारा जो काय प्राणी किंवा वनस्पती ते आर आहे, म्हणजे ऑब्विसली हा प्राणी आहे आणि हा शाकाहारी प्राणी आहे, तो वनस्पतीला खातो. कुठलीही अन्न साखळी कुठून सुरू होते? नेहमी वनस्पतीपासून. त्यामुळे पी ही वनस्पती आहे. आता पी या वनस्पतीला खाणारा क्यू हा प्राणी आहे, हा पण शाकाहारी आहे. इथे एस चा विचार करता आपल्या लक्षात येते की एस हा क्यू ला पण खातोय आणि आर ला सुद्धा खातोय, म्हणजे हा मांसाहारी प्राणी आहे. आणि इथे टी चा विचार करता टी हा पी लाही खातोय,
आर आणि एस लई खातो, म्हणजे हा मिश्राहारी प्राणी आहे. आता पर्याय बघूया. पर्यायामध्ये गहू दिलंय. गहू तर टी असू शकत नाही, कारण गहू हे नेहमी सुरुवातीला असते, गव्हाचं झाड असतं ही वनस्पती आहे. हरिण, हरिण काय आहे? हरिण शाकाहारी आहे, त्याच्यामुळे हरिण इथे येणार नाही. पर्याय सी आहे सिंह. सिंह हा मांसाहारी आहे आणि टी जे आपण आता बघितलं टी हा मिश्राहारी प्राणी असणार आहे, त्याच्यामुळे सिंह पण नाही. आणि चौथा पर्याय जो माझ्या मागे लपला गेलाय तो आहे मनुष्य. तर तेच या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, कारण मनुष्य हा मिश्राहारी प्राणी आहे, जे आपल्याला टी मध्ये दिसून येत आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, पुढच्या प्रश्नात आपल्याला विचारलंय की खालीलपैकी कोणते उदाहरण दोलन गती किंवा कंपन गतीचे नाही? प्रश्न नेहमी नीट वाचा. कधी आपल्याला असं उलटही विचारलेलं असतं की हे चुकीचं विधान कुठलंय सांगा, किंवा दोलन गतीचं उदाहरण नाही असं विचारलेलं होतं. तर सीसॉ हे आहे दोलन गती कंपन गतीचं उदाहरण. घड्याळाचा सेकंड काटा नाही, तो काही असं थरथरत चालत नाही, तो गोलाकार जातो, फिरतो, त्याच्यामुळे ते वर्तुळाकार गतीचं उदाहरण आहे बघा. झोपाळा, झोपाळा इकडून तिकडे इकडून तिकडे म्हणजे दोलन किंवा कंपन गतीचं उदाहरण आहे. आणि वाजणारी घंटा ती पण अशी थरथरते, त्याच्यामुळे ती सुद्धा दोलन गती कंपन गतीचं उदाहरण आहे. आपल्याला काय विचारलंय मगाशीच मी सांगत होते, नाही, कुठलं हे उदाहरण नाहीये, तर त्यामुळे पर्याय बी हे याचं बरोबर उत्तर होईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नात विचारलंय बर्फासारख्या थंड पाण्यात साखर विरघळणे कठीण जाते कारण? साखर बर्फासारख्या थंड पाण्यात अभिद्रव्य आहे? नाही, असं नाहीये, साखर ही पाण्यात विरघळतेच. तापमान जसजसे कमी होते तस तशी विद्राव्यता कमी होते? हे बरोबर आहे. तापमान जसजसे कमी होते तस तशी विद्राव्यता वाढते? हे बरोबर नसणार आहे, नाहीये, कारण की बर्फामध्ये साखर विरघळत नाहीये बर्फासारख्या थंड पाण्यामध्ये, त्यामुळे वाढेल कशी, की नाही. आणि चौथा पर्याय आहे साखर थंड पाण्यापेक्षा जड असते त्यामुळे ती विरघळत नाही. नाही, असं काही नाही. त्यामुळे इथे काय होईल, पर्याय कुठला म्हणलो तो आपण, पर्याय बी. मुलांना एक लक्षात ठेवा, जरी तुम्हाला पर्याय ए पर्याय बी मध्ये उत्तर मिळालं तरी सुद्धा पर्याय सी डी हे वाचायचेच आहेत. उत्तर लिहिताना कधीही घाई करायची नाही, आपल्याला शांतपणे काय उत्तर असेल हे विचार करून लक्षात घेऊन आपल्याला ते टिक करून घ्यायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय एक मोटार 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहे, तर तिचा वेग मीटर पर सेकंड मध्ये किती असेल? म्हणजे आपल्याला इथे युनिटचं कन्वर्जन करायचंय. तर कसं करणार? 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, म्हणजे 72 किलोमीटर बरोबर किती होईल? 72,000 मीटर. मग एका तासाचे 60 मिनिटं, तसं मग एका मिनिटाचे 60 × 60 सेकंड, म्हणजे थोडक्यात काय, एका तासाचे 3600 सेकंड होतात. आपल्याला वेगाचा फॉर्म्युला माहितीये, अंतर भागिले काल, म्हणजे 72,000 भागिले 3600, याच्यामुळे उत्तर काय येतंय? 20 मीटर पर सेकंड. लक्षात, या पद्धतीने पर्याय बी, पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. असे जर प्रश्न असतील तर हे आपल्याला रफ कागद तिथे असतो, त्यावरती सोडवून बघायचे, तोंडी सोडवायला जायचं नाही, शांतपणे लिहून सोडवायचे, भरपूर वेळ असतो तुम्हाला, आणि नंतरच त्याचं उत्तर लिहायचं. पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये त्यांनी पुढील पदार्थांची चव ओळखणारे जिभेचे योग्य बिंदू लिहा. चिंच, कारलं, खारे दाणे, खजूर. चिंच यामध्ये आंबट, कारलं जे आहे ते कडू, त्याच्यानंतर खारे दाणे खारे खारट, आणि खजूर हा गोड असतो. तर इथे बघा, जिभेची इमेज घेतलेली आहे.
इथे ह्यामध्ये जिभेचा जो मागचा भाग असतो तिथे आपल्याला कडू चव कळते. हा बाजूचा जो भाग असतो तिथे आपल्याला आंबट चव कळते. समोरचा जो भाग असतो तिथे आपल्याला खारट आणि इथे गोड चव कळते. असं आहे. तर ह्याप्रमाणे इथे त्यांनी दिलाय पी. पी म्हणजे कुठलं म्हणतोय आपण? बिटर म्हणजे कडू. कारल्याची चव कडू असते की नाही, म्हणजे पर्याय डी वरती आलो बघा आपण. येते लक्षात? त्याच्यानंतर इकडे दोन्ही बाजूला क्यू जिथे आहे तिथे आपल्याला आंबट चव कळते जी चिंचेची आहे. या दोन्ही बाजूला आर च्या ठिकाणी आपल्याला खारट चव कळते जी खारेदाण्याची आहे, आणि इथे समोरच्या बाजूला खजुराची चव गोड कळते. तर ह्या पद्धतीने पर्याय डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, गिटारची तार खेळल्यावर ध्वनी निर्माण होतो. ध्वनी निर्माण होण्याचे कारण कोणते? तारेची जाडी, तारेची कंपने, तारेचा धातू की तारेची लांबी? तर यामध्ये लक्षात घ्या, तारेची कंपने होतात आणि त्याच्यामुळं विविध प्रकारचे ध्वनी निर्माण होतात. आपण जेव्हा धातूंचे गुणधर्म शिकतो त्याच्यात आपण शिकतो की धातूंपासून आपण तारा बनवू शकतो. आठवलं? तर तोच गुणधर्म इथे तारा बनवण्यासाठी वापरला जातो आणि त्यातनं ध्वनी निर्माण होतो. पुढचा प्रश्न आहे, भूछत्रामधून जास्त प्रमाणात डॅश डॅश मिळतात. प्रथिने, खनिजे, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. तर ह्याचं उत्तर आहे प्रथिने. भूछत्रापासून सगळ्यात जास्त प्रमाणात प्रथिने मिळतात. या व्हिडिओमध्ये ज्या ज्या इमेजेस घेतलेल्या आहेत त्या या वेबसाईटच्या ॲड्रेसवरनं घेतलेल्या आहेत. तसंच मेनका पब्लिकेशनचं जे ऑथेंटिक बुक आहे ते सुद्धा मी यासाठी रेफर केलं आहे. आणि त्याबरोबरीनेच महाराष्ट्र स्टेट बोर्डचं मराठीचं सामान्य विज्ञानाचं पुस्तक यासाठी मी वापरलेलं आहे. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इकडे संपवते. त्याच्या पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही व्हिडिओची सिरीज नक्की बघा, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण पेपर मी सोडवून दाखवते. ओके, चालेल. मग वेगवेगळ्या मार्गांनी भेटत राहूया. माझा नंबर शेअर केलेला आहे आणि आपण यूट्यूबवरही सतत भेटत राहूया. सध्या थांबते. टाटा.